मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तसं लेण्याद्रीच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनही आमच्याकडे बराचसा वेळ शिल्लक होता, म्हणून आम्ही नाणेघाट या ठिकाणी जायचं ठरवलं. नमस्कार, मी प्रियंका पवार मिसाळ. तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन व्लॉगमध्ये. नाणेघाट देखील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचा विषय आहे. जर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल तर नाणेघाट तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. थोडा चढ असूनही प्रत्येक पावलावर सुंदर निसर्ग तुमची वाट बघत असतो. इतिहास, निसर्ग व साहस या तिन्हींचा उत्तम मिलाप म्हणजे नाणेघाट. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत येथे एक दिवसाची ट्रिप तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. मला इथली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या सुंदर आणि नैसर्गिक धुकाने युक्त अशा जागेला लागलेला ऐतिहासिक वारसा. तुम्ही नाणेघाट पाहिलंय का? आणि जर पाहिलं असेल तर तुम्हाला तिथली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा घाट सातवाहनकालीन राजवटीत व्यापारासाठी बांधला गेला. पूर्वी व्यापारासाठी नाणेघाटला खूप महत्त्व होतं. हा घाट म्हणजे जुन्या व्यापारी मार्गाचा भाग. सातवाहन राजवटीत या घाटातून व्यापार होत असे. व्यापारी आपला माल घेऊन या घाटातूनच जात असत. घाट ओलांडताना टोलसारखा कर आकारला जात असे आणि तो कर नाण्यांद्वारे भरला जात असल्यामुळेच या ठिकाणाला नाणेघाट हे नाव मिळालं असावं. येथील लेण्या, शिलालेख, गुफा, दगडी रांजण आजही त्या प्राचीन व्यापाराची आणि सातवाहन काळातील राजकीय सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात. गुफांच्या भिंतीवर कोरलेले ब्राह्मी लिपीतील लेख तसेच देवी देवतांचे शिल्पकाम त्या काळातील कला व धार्मिक विचारांची झलक दाखवतात. या शिलालेखात सातवाहनकालीन कुळांची गाथा देखील कोरून ठेवली आहे. इथे येऊन खरंच रोजच्या आयुष्यातून दूर आल्याचा अनुभव आला. ते धुकं, त्या जागेला असलेला ऐतिहासिक वारसा मला खरंच एका वेगळ्या दुनियेत आल्याचा अनुभव देऊन गेला.
मी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी पावसाळ्यात जाण्याचा सल्ला देईल. जाताना रेनकोट, एक्स्ट्रा कपडे, स्वेटर अशा गोष्टी घेऊन जा. आमची ही ट्रिप अनप्लॅन आणि पुढे वातावरणात इतका चेंज होईल असं वाटलंच नव्हतं. म्हणून ह्या गोष्टी मी सोबत घेतल्या नव्हत्या. मात्र तुम्ही या गोष्टी नक्की घेऊन जा. तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर आम्हाला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.